नमस्कार. खरं तर करमाळा तालुक्यामध्ये वेगवेगळे गट आहेत आणि गटांच्या माध्यमातून वेगवेगळ्या टीका ह्या सातत्याने होताना आपल्याला दिसून येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सातत्याने ज्या प्रकारे आदिनाथ कारखाना कधी निघणार आणि कारखान्याचं धुराळं कधी पेटणार, परत सोन्याचा धूर कधी निघणार, अशा विविध टीका ह्या सातत्याने होताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मकाई कारखान्याचाही प्रश्न खरं तर पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी उचलला. 140 कोटीचा हिशोब त्यांनी सांगितलं होतं की आम्ही नेमकं ते 140 कोटी कशा प्रकारे खर्च करायचे किंवा कशा प्रकारचं त्याचं नियोजन आणि नेमकं काय, हा सगळा जो हिशोब आहे तो म्हणले आमच्याकडे काही कागद आहेत त्या आमच्याकडे आलेले आहेत, ते आम्ही आता लोकांपुढे मांडणार आहे, अशा प्रकारे सांगितलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर आहेत. ते ह्या सर्वच बाबींमध्ये आता नेमकं त्यांच्याकडे काय पुरावे आहेत, नेमके काय त्यांच्याकडे हे सर्व काय कागद लागले आहेत हाती, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार सर, खरं तर आपण 2 दिवसांपूर्वी सांगितलं होतं की माझ्याकडे मकाई कारखान्याचे 140 कोटी रुपयांच्या ह्या सर्वच जे 140 कोटी रुपये मिळालेले आहेत ह्या बाबतीत माझ्याकडे काही पुरावे आहेत, कागद आलेले आहेत, त्या संदर्भात मी खुलासा करणार आहे. ह्या बाबीमध्ये आपण काय सांगाल? परंतु त्याच्या आधी जसं मी सुरुवातीला सांगितलं की करमाळा तालुक्यामध्ये विविध गट आहेत आणि त्या माध्यमातून आपल्यावर देखील किंवा आमदार नारायणआबा पाटील यांच्यावर सुद्धा सातत्याने टीका होताना दिसून येते. काय सांगाल? आता टीका टिप्पणी हा राजकारणाचा एक भाग आहे, पण ती टीका होत असताना संविधानिक पदावर बसलेल्या माणसावरती टीका होऊ नये असं मला सुरुवातीला वाटतं. आता मी फक्त 2च प्रश्न विचारले होते. बागल गटाला एक प्रश्न विचारला होता की आदिनाथ सहकारी साखर कारखाना आणि बारामती ॲग्रो ह्यांच्यामध्ये जो करार झाला तो करार 15 वर्षाचा होता, त्याच्यानंतर तो 25 वर्षाचा केला. परंतु हा करार वाढवला त्यांनी, मान्य आहे. परंतु असं असताना देखील बागल गट कोर्टामध्ये बारामती ॲग्रोच्या विरोधात का गेला, ह्या एकाच प्रश्नाचं उत्तर मला बागल गटातल्या आजपर्यंतच्या कुणीही दिलेलं नाही. ह्याचं उत्तर जर सुभाष गुळवेंकडे असेल तर ते त्यांनी अवश्य द्यावं. मी दुसरा प्रश्न सुभाष गुळवेंना विचारलेला होता की बाबा, तुम्हाला आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा अतिशय पुळका आहे, तुमचीही भावना आहे की बाबा आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा, एक चांगली भावना आहे, चांगली तळमळ आहे तुमच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याबाबत. तर मला वाटतं आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरती 234 कोटींचा दावा तुम्ही का लावला? ह्या 2 प्रश्नांचे अतिशय साधे प्रश्न आहेत, ह्यांची उत्तरं मला अद्यापपर्यंत न मिळता माझ्यावरती वैयक्तिक टीका, आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांच्यावरती टीका करण्याचं काम विरोधकांनी केले. आता ह्या 2 प्रश्नामध्ये इतर 2 उपप्रश्न दडलेले आहेत. मला सांगा, बारामती ॲग्रोशी करार होऊन आदिनाथ सहकारी साखर कारखाना 2 वर्ष सुरू झाला नाही. करमाळा तालुक्यातील जे हजारो शेतकरी आहेत त्यांचे ऊस अतिशय कवडी मोलानं इतर कारखान्यांनी बाहेर तालुक्यातल्या कारखान्यांनी नेले, काही काहींचे ऊस नेले नाहीत, म्हणजे तालुक्याचं करोडो रुपयांचं नुकसान झालं. मग खरा दावा तर बागलांच्या ताब्यात असलेल्या संचालक मंडळांनी हा बारामती ॲग्रोवरती करायला पाहिजे होता. परंतु चोरांच्या उलट्या बॉम्बा बारामती ॲग्रोच आदिनाथवरती दावा दाखल करते. मग हा दावा दाखल का केला गेला नाही, हा उपप्रश्न आहे. आणि दुसरा, सुभाष आबा गुळवे हे जर म्हणतायत की बाबा 234 कोटींचा दावा त्यांनी आदिनाथवर टाकलाय, आता 120 कोटीसाठी आदिनाथ कारखाना विकला जातोय, 120 कोटीच्या कर्जासाठी. मग मला सांगा, 234 कोटींचा दावा दाखल करणं म्हणजे, जर उद्या हा दावा सुभाष आबा गुळवे आणि बारामती ॲग्रोनी जिंकला तर 234 कोटी रुपये हे आदिनाथला द्यावे लागणार आहेत त्यांना. म्हणजे याचाच अर्थ आदिनाथ हा 120 कोटींचा नाही, हा 400, 450, 500 कोटींचा कारखाना आहे स्थावर बघितले असता. मग एवढ्या मोठ्या कारखान्याशी करार होत असताना 100 रुपयाच्या किंवा 500 रुपयाच्या स्टॅम्पवर कसं काय तुम्ही केला भाडेपट्टी करार? बस मला एवढ्या 2च प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावीत. आणि हे सोडून मी ज्यावेळेस बागल गटाला किंवा सुभाष आबांना प्रश्न विचारतो त्यावेळेस इतर मंडळी त्या प्रश्नांचं उत्तर द्यायला मध्ये पडतायत. मला एवढंच सांगायचं आहे की करमाळा तालुक्याची राजकीय परिस्थिती बघता तुम्ही एखाद्या लग्नामध्ये जावा, कुठलंही लग्न, आपल्याला सर्वसाधारण अनुभव येतो,
त्या लगीन घरी एक म्हातारा माणूस असतो. प्रत्येकाच्या ठिकाणी असं त्या म्हाताऱ्या माणसाला सांगण्यात आलेलं असतं की बाबा तू जिथं रुखवत मांडलाय तिथं त्या म्हाताऱ्या माणसाला बसवतात नेहमी. काय उद्देश असतो त्या लगीन घरच्या माणसांचा की बाबा तिथं लहान मुलांनी त्या रुखवतातल्या वस्तू उचलू नये, तिथली कानवले असतील, शंकरपाळ्या असतील, लाडू असतील, ह्याला हात लावू नये. पण त्या ठिकाणी एक खुर्ची टाकून त्या म्हाताऱ्या माणसाला बसवतात. लग्नाचं कामकाज सुरू होतं, सगळीकडे लगीन घाई सुरू होती. यावेळेस त्या म्हाताऱ्याला दम पडत नाही. तो म्हातारा काय म्हणतो, दिसला बँडवाला की त्याला म्हणतो काय काय वाजवणार आहे तुम्ही, आचारी दिसला तर कुठली भाजी करणारे, मीठ किती टाकणारे, तिखट किती टाकणारे, बरोबर. कोणी आणखी दुसरं वाढणारी असली तर त्यांना पोरांना जास्त वाढू नका. म्हणजे त्याला म्हाताऱ्याला काय वाटतं की अख्खं लग्न मिस करतोय. परंतु त्या म्हाताऱ्याचं खरं सांगतो कोणीच ऐकत नाही. शेवटी जो तो आपापल्या मनाने काम करतो. का करतो तर सगळ्याला सांगितलेलं असतं की म्हाताऱ्याची व्हॅलिडिटी संपलेली, ह्याचं जास्त काय मनावर घेऊ नका. तसं करमाळा तालुक्यात काय काय जणांची व्हॅलिडिटी संपलेली. निवडणूक जिल्हा परिषदेची असू द्या, पंचायत समितीची असू द्या, त्यांचा एकही माणूस उभा नाही. निवडणूक आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची असू द्या, त्यांचा एकही माणूस उभा नाही निवडणुकीत. आणि उगाच ह्यांनी सगळ्यावरती मतं मांडायची. तर आता तालुका सगळा जाणून घेतोय. मला ह्या टीकेविषयी जास्त बोलायचं नाही, मी कोणाचं नाव घेत नाही. सर, आपण 140 कोटी विषयी आपण सांगितलं होतं की मकाई कारखान्याच्या माझ्याकडे काय कागदपत्र किंवा इतर काय बाबी हाती लागलेल्या आहेत. त्या संदर्भात नेमकं काय हाती लागलेले आहेत कागदपत्रे किंवा काय नेमकं आपण काय माहिती देणार आहे? माझ्याकडे साखर आयुक्तांचं पत्र आहे. 140 कोटी रुपयांचा जो प्रस्ताव आहे, जो मंजूर होताना मकाई सहकारी साखर कारखान्याने जसं मागणी केली आणि साखर आयुक्तानं जी त्यांना बंधनं टाकली, त्याच्याबाबतची माहिती माझ्यापाशी प्राप्त झालेली आहे. त्या माहितीमध्ये साखर आयुक्त असं सांगतात, आता त्या 140 कोटीचं विवरण मी तुमच्या पुढे मांडतोय. हे का सांगतोय तर आज सभासदांना अंधारात ठेवून कामकाज झाल्यामुळं आदिनाथवर ही वेळ आली. आणि आज मकाईबाबत जी तसं झालं तर मकाईचा आदिनाथ व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून मी हे गांभीर्याने सांगतोय की साखर आयुक्ताची टिप्पणी आहे की कर्मचारी वेतनाबद्दल मकाई सहकारी साखर कारखाना 31/3/2024 अखेर त्यांच्याकडं 166 कायम कर्मचारी आहेत व हंगामी कर्मचारी 197 आहेत. असे एकूण 363 इतके कर्मचारी असून त्यांचे 31/3/2024 अखेर वेतन 17,58,00,000 रुपये थकीत आहेत. म्हणजे कामगारांचे किती थकीत आहेत? 17,58,00,000. आता बागलांनी साखर आयुक्ताकडं 140 कोटीचं विवरण देताना काय दिलेलं आहे? थकीत पगार व मजुरी ह्याच्यासाठी त्यांनी 10 कोटी राखीव ठेवलेले आहेत फक्त. म्हणजे मुळात वेतन किती थकलेलं आहे? 17 कोटींचं आणि 17.58 17.5 कोटींचं. आणि इथं लिहिताना त्या 140 मध्ये किती कामगारांना अधिकार मिळतोय? फक्त 10 कोटीचा. म्हणजे वरचे 7.5 कोटीचं वेतन त्यांचं अजूनही बाकी आहे. असाच याचा अर्थ होतो. मला सांगा, आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरती ही वेळ का आली? ज्यावेळेस कामगारांचे 2 महिन्याचे पगारी राहिल्या, परत वाढत गेल्या, 2चे 4 झाले, 4चे 8 झाले, 8चे 17 पगारी झाल्या, 17च्या 26 पगारी झाल्या. ह्या असल्या धोरणामुळे झाल्या. आता 140 कोटी मिळालेत ना तुमच्याकडे, देऊन टाका ना. 17 कोटीचं जर साखर आयुक्तांनी टिप्पणी काढली, 17.5 कोटी पगारापोटी तुम्हाला द्यावे लागतील, तर तुम्ही इथं 10 कोटी का टाकले? 7.5 कोटी आणखी कामगारांचे, त्या बिचाऱ्यांच्या कष्टाचे पैसे तुम्ही का ठेवताय? आणि जर असं असेल तर आज मी तिला 10 कोटी रुपये कामगारांच्या खात्यावरती बँक खात्यामध्ये पगारापोटी त्यांच्या पोचले गेलेत का? हे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी मीडिया पुढे येऊन सांगावं. हा झाला फक्त आता 140 पैकी 10 कोटीचा हिशोब. मला वाटतं त्या कामगारांच्या पगाराविषयी प्रश्न विचारला त्यांनी सगळे दिलेत म्हणून असं सांगितलं. मग तेच आता 10 कोटी दिलेत, अजून 7.5 कोटी. म्हणजे इथं जर साखर आयुक्त म्हणतोय 17.58 कोटी, म्हणजे 17.5 कोटी जर शिल्लक आहे पगार द्यायचा आणि ह्याच्यात जर प्रयोजन 10 कोटीचं असेल तर त्यांच्या बोलण्यात मला जरासं थोडंसं विसंगती वाटते. 7.5 कोटीचा हिशोब पूर्ण लागत नाही. दुसरा मुद्दा आहे पूर्व हंगामी खर्च. हंगाम कितीचा आहे? 24-25चा. त्याच्यासाठी त्यांनी 20 कोटी 25 लाख रुपये ठेवलेत. हा पूर्व हंगाम 24-25चा झाला का किंवा व्हायचा आहे का? त्याचे पैसे तुमच्याकडे शिल्लक आहेत का? त्याचं कसं नियोजन केलंय हे तुम्ही आता येत्या काही दिवसामध्ये सभासदांना सांगणं अनिवार्य आहे असं मला वाटतं. आता या 140 कोटीमध्ये साखर प्रकल्प आधुनिकीकरण याच्यासाठी 30 कोटी रुपयांचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे साखर प्रकल्प म्हणजे कारखाना,
ह्या कारखान्याची सुद्धा आधुनिकीकरण काय काय आधुनिकीकरण करणार आहेत हे? मकाई सहकारी साखर कारखान्यामध्ये हे आधुनिकीकरणाच्या नावाखाली 30 कोटींची कुठली कामं झालीत किंवा कुठली करणार आहेत ह्याचा हिशोब एक त्यांनी दिला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे तो आसवानी प्रकल्प आधुनिकीकरण. कारखान्यावरती आसवानी प्रकल्प आहे, त्याच्यासाठी आणखी आधुनिकीकरणासाठी 10 कोटीची मागणी त्यांनी केलेली आहे. म्हणजे मुळात बघा, तिथले बाय प्रॉडक्ट वाढवणे ही अतिशय चांगली गोष्ट आहे, परंतु ह्या 30 आणि 10 40 कोटीचं तुम्ही विवरण सभासदांपुढे मांडावं. कितपत खर्च झाले त्यांनी नाही मांडलं तर आम्ही मांडतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो व्यापारी देणी. व्यापारी देणी त्यांनी किती दाखवलंय? 48 कोटी 46 लाख रुपये व्यापाऱ्यांची देणी आहेत. मला सांगा, 48 कोटी 46 लाख व्यापाऱ्यांना तुम्ही देणं द्यायला बघताय आणि इकडे कामगारांचे 7.5 कोटी रुपये त्याच्यामध्ये टाकत नाही. असं किती वर्षाचं देणं आहे, किती हंगामाचं तुमचं देणं राहिलेलं आहे? काही एकाच हंगामामध्ये तुमचं एवढं थकलेलं आहे. आणि हे व्यापारी कुठलेत? ह्या व्यापाऱ्यांना तुम्ही कशा प्रकारे ठेके दिलेले आहेत? किती किती कोटीची एकेकाची बिल आहेत? हे सगळं समजणं सभासदांचा अधिकार आहे ना. आज जवळजवळ 15-15.5 हजार सभासद आहेत मकाईचे. त्यांच्या पुढे तुम्ही व्यापाऱ्यांची नावं सांगा, त्यांना दिलेले पैसे सांगा. ह्या 140 कोटीमध्ये देताय तुम्ही, म्हणून मी त्याचा उल्लेख करतोय. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं जे कर्ज आहे MSC बँकेचं, ते एक रकमी परतफेड आहे 48 कोटी 46 लाख. बरं. मी म्हणतो ते 48 कोटी 46 लाख हे त्यांना दिल्याशिवाय हे कर्जच मंजूर होणार नाही. बँकेचं ते हा. हे करावं. म्हणजे 140 कोटी पैकी हे 48 कोटी त्यांनी दिलेलेच आहेत. राहिलेल्या 90 कोटींचा हिशोब हा असा त्यांनी दाखवलेला आहे. तर मला वाटतं बागल गटाचे नेते, युवा नेते दिग्विजय बागल असतील किंवा भाजप नेत्या रश्मी दिदी बागल असतील किंवा चेअरमन दिनेश भांडवलकर असतील, ह्या सगळ्यांनी मीडिया पुढे येऊन मी जी बाबी मांडल्यात ह्या बाबी त्यांनी स्पष्ट कराव्यात. कामगारांना आम्ही 7.5 कोटी त्यांचे का राखून ठेवलेत बाबा, अजून आमचं कुठलं प्रकरण आहे? किंवा ह्याच्यामध्ये व्यापाऱ्यांना जास्त किंमत दिली, कामगारांना जरा कमी लेखलंय, असं झालं का? झुकतं माप कुणाला तुम्ही दिलेलं आहे? किंवा व्यापारी काय तुम्हाला नकार देत होते की पुढचा तुमचा सीझनच सुरू होणार नव्हता आणि पैसे मिळूनही तुमचा एक सीझन सुरू झालेला नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आता उजेडात आलेल्या आहेत. आता ह्याचाही ताळेबंद माझ्याकडे, परंतु मी अगोदर त्यांना संधी देणार आहे. तुमच्याकडे जर असेल 140 कोटीचं तर तुम्ही सभासदांपुढे मांडा, एवढंच माझं म्हणणं आहे. सर, खरं तर आता हे तुम्ही मकाई कारखान्याच्या संदर्भात हे सर्व तुम्ही विवरण मांडलं, कामगारांच्या पगाराचं किंवा हे, तसंच आदिनाथच्या कामगारांचा सुद्धा अशाच प्रकारे प्रश्न उपस्थित झाल्यामुळे त्यांना सुद्धा आंदोलनं किंवा इतर काही गोष्टी कराव्या लागल्या. तोच प्रकार आता कुठंतरी मग मकाई कारखान्यावर होईल असं वाटतंय काय? मग आता आदिनाथचं कारण सांगताना मुलाखतीमध्ये काय सांगितलं की आदिनाथच्या कर्मचाऱ्यांनी आमची साखर जाऊ दिली नाही. बरोबर. जर आज तुम्ही 7.5 कोटी ह्या कामगारांचे ठेवणार असेल तर हे सुद्धा साखर जाऊ देणार नाहीत ना उद्या बाहेर. मला वाटतं त्याच्या आधी आंदोलनं सुद्धा झाली होती. आंदोलनं भरपूर झाली. बरोबर. म्हणजे तुम्हाला सांगतो, आदिनाथ सहकारी साखर कारखाना चांगला चालवण्यासाठी नाही, मकाई कारखान्यावर सुद्धा आता मकाई कारखान्यावर सुद्धा आंदोलनं झालेली आहेत. त्याच्यामुळं कामगारांना आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका. तुमच्या 140 कोटीमध्ये मी म्हणतो 17.58 17.5 कोटीचं प्रयोजन तुम्ही कामगारांसाठी करा अगोदर. आणि हे जगापुढे येऊ नये, ही तालुक्यापुढे येऊ नये, ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो ह्याचा खटाटोप चालू आहे. त्यांनी कृपया मी जे आज मांडलं ते त्यांनी खोटं आहे म्हणून सांगावं, कारण ह्याच्यावरती त्यावेळचे साखर आयुक्तांची सही आहे. ह्या आताचे जे माझ्याकडे जी माहिती त्याच्यावरती सर्वांच्या सह्यात, ह्याच्यावरती साखर आयुक्त दीपक तावरे यांनी सही केलेले, कार्यालय अधीक्षक यांनी सही केलेले, सहाय्यक संचालक हे त्या दिवशी रजेवर होते, यशवंत गिरी संचालक आर्त यांनी सुद्धा सही केलेली. म्हणजे माझ्याकडचा कागद हा साखर आयुक्त कार्यालयाकडला कागद आहे आणि त्याच्यामध्ये दिलेली माहिती आहे ती मी तुमच्या पुढं मांडलेली आहे. तर माझं म्हणणं आहे की मी एवढ्या मुलाखतीच्या शेवटी एवढंच म्हणतो की आदिनाथ सहकारी साखर कारखान्याबाबत, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा बारामती ॲग्रोचा करार झालेला असतानाही बागल कंपनी कोर्टात का गेली, एवढ्या एका प्रश्नाचं मला त्यांनी उत्तर द्यावं. आणि दुसरं, सुभाष आबा गुळवेंनी 234 कोटीचा दावा का आदिनाथवरती केला, ह्या 2च प्रश्नाची उत्तरं मला माहिती आहेत. मला बाकीचं मी कोणाच्या टीकेला घाबरत नाही. आणि ज्या वेळेस आमदार नारायणआबा पाटील यांच्यावरती टीका होईल, कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांच्या कार्यक्षमतेवर तुम्ही अविश्वास दाखवचाल किंवा त्याच्यावरती शंका व्यक्त करचाल, त्यावेळेस सविस्तरपणे सगळ्यांच्या टीकेला आम्ही उत्तर देऊ. सर, ह्या सर्वच बाबींमध्ये आता मी शेवटचा प्रश्न विचारेन. खरं तर आदिनाथ कारखान्याच्या कर्ज असेल किंवा त्याच्या संदर्भात ह्या सर्वच बाबींचा कुठेतरी आता आदिनाथ कारखान्याच्या
चालू होण्यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. नेमकं काय प्रक्रिया किंवा काय प्रोसेस आहे? नाही, आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सुरू होणार हे त्या दिवशी आमदार नारायणराव पाटील यांनी सांगितलं. त्यांच्या ह्याच्यातून सांगितलेलं आहे, जिथं नेत्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर मला ते गोष्ट गिरवत बसायची नाही. परंतु आमदार नारायणराव पाटील यांच्या हातून कारखाना सुरू होतोय हे म्हणल्यानंतर जे कालनेमी तुम्हाला माहिती आहेत का? रामायणामध्ये ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागते, लक्ष्मण मूर्छित पडतो, त्यावेळेस हनुमानावरती संजीवनी द्रोणागिरी पर्वतावरनं संजीवनी आणण्यासाठी जबाबदारी हनुमानावर टाकलेली असते. त्यावेळी हनुमान राया तिकडे जातात ती संजीवनी आणण्यासाठी. त्यावेळेस रावण हा कालनेमी नावाचा राक्षस तिकडे पाठवतो साधूच्या वेशामध्ये, आणि तिथं जेणेकरून हनुमानाला आडवं लावायचं, वेळ लागला पाहिजे की इकडे लक्ष्मण मूर्छेतच राहिला पाहिजे. तसे वरती ज्या आदिनाथला संजीवनी आणण्यासाठी नारायणराव पाटील शासनाच्या दरबारी हेलपाटे घालतायत. मग असले कितीतरी कालनेमी आता बाहेर पडायला लागलेत, सभासदांना समजायला लागलेत की बाबा हा कालनेमी आडवा येतोय, तो कालनेमी आडवा येतोय. म्हणून हे कालनेमीची बाबतीत आम्ही तुम्हाला सांगतो, वेळ आल्यावर सगळ्यांची नावं सांगू. तर नक्कीच खरं तर आपण ह्या सर्वच बाबींमध्ये आदिनाथ कारखान्याच्या चालू होण्याविषयी, जसं आणखी आता प्रेक्षक सुद्धा म्हणतील की नेमका विषय आदिनाथवरून मकाईवर डायव्हर्ट होतोय का. परंतु मागील जर काही मुलाखती पाहिल्या, ज्यावेळेस मोर्चा निघाला होता त्यावेळेस आमदार नारायणराव पाटील यांना प्रश्नही विचारला होता की आदिनाथ कारखाना सुरू करण्यासंदर्भात. त्यावेळेस आबांनी स्वतः सांगितले की आदिनाथ कारखाना हा सुरू होणार, आणि त्याच प्रश्नाची किंवा त्या प्रश्नांची आणि त्या उत्तराची पुनरावृत्ती आता प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सुद्धा केलेली आहे. त्यामुळे ज्या शंका उपस्थित केल्या जात आहेत त्या शंका नेमक्या कशा प्रकारे उपस्थित केल्या जात आहेत, किंवा नेमकं काही त्यामध्ये वेगळेपण इतरांना काही हाती लागलेला आहे का, हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. त्याचप्रमाणे ज्या आता प्रवक्ते सुनील तळेकर यांनी जे काही 140 कोटीच्या हिशेबाचं विवरण मांडलेलं आहे, यामध्ये त्यांनी त्यांच्याकडे जे साखर आयुक्ताचं जे पत्र आहे यामध्ये 7.5 कोटी 7.58 लाख म्हणजे 7,58,00,000 रुपयाच्या कुठेतरी कामगारांचे जे पगार आहेत हे थकलेले आहेत, अशा प्रकारचंही या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की त्यांच्या ज्या विवरणामध्ये ते स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळं आता कुठेतरी जसं आदिनाथ कारखान्यावर शंका उपस्थित केल्या जात होत्या सभासद कामगार यांच्या बाबतीतल्या पगारासंदर्भात, आणि आता आदिनाथ कधी सुरू होणार ह्या सर्वच बाबींमध्ये प्रश्न विचारले जात होते, तेच प्रश्न मकाईच्या ह्या सर्वच बाबींमध्ये सुद्धा विचारले जात आहेत. त्यामुळे ह्या सर्वच बाबींकडे आता राजकीयदृष्ट्या पाहायचं का नेमकं कामगारांच्या हिताचे प्रश्न म्हणून पाहायचं, हे सुद्धा विशेष लक्ष देण्यासारखं राहणार आहे. त्यामुळं येत्या काही दिवसामध्ये या सर्वच राजकीय घडामोडींमध्ये कशा प्रकारे उलटफेर किंवा कशा प्रकारे आता उत्तर प्रतिउत्तर किंवा टीका टिप्पणी होतात हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. आणि सर, आपण हे वेळ दिला, ज्या काय तुम्ही सांगितलं होतं 140 कोटीच्या विवरणासंदर्भात माहिती देणार आहे ती सुद्धा दिली, त्याबद्दल आपलंही धन्यवाद. धन्यवाद.